रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ महिलांचा सर्वात आवडता आणि विशेष असा सण म्हणजे मकर संक्रांत। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नये, संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात, तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही, शिवाय बांगड्या भरताना आपण कोणत्या नियमांचं पालन करावं, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या, अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच सुरुवात करूया। यावर्षी म्हणजे 2025 मध्ये मकर संक्रांत 14 जानेवारी मंगळवारी साजरी करणार आहे। तर पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा उत्सव म्हणजे सण संक्रांत साजरी केली जाते। या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते, म्हणजे सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि या संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो। कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते, परंतु मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्र ही छोटी होत जाते। तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान, देवांचं दर्शन, तप याला विशेष महत्त्व आहे। या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं। तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते। तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो। कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आनंद व्यक्त करतात। तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे, पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी हळदी कुंकवाला विशेष असं महत्त्व असतं आणि हा एक सौभाग्यकारक सण म्हटला तरी देखील चालेल। आणि त्या स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकून देखील नेसू नये। आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगात वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो। काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात। पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग आहेत की ते खूप शुभ मानले गेले आहेत। प्रत्येक कार्यासाठी किंवा देव कार्यासाठी हे रंग वापरले जातात। त्यामध्ये पहिला रंग जो आहे तर तो म्हणजे हिरवा रंग। हा सौभाग्याचा प्रतीक मानला जातो, कारण की नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात, कारण की त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढतं असं देखील हिंदू धर्मशास्त्र सांगतं। त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते। शास्त्रामध्ये देखील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे। ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते, त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप असं महत्त्व आहे। आपण देवीची ओटी भरताना सुद्धा बघा हिरव्या रंगाचा ब्लाउज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो, त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजतं। त्यामुळे शक्य झालं किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करा। तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग सुद्धा खूप शुभ मानला जातो, कारण की आपण रोज देवाची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो, कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे। त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू, हे सुद्धा लाल रंगाचं असतं, कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू, त्यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो, त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व हे खूप आहे। हा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, ध्येय आणि नवीन ऊर्जेचं प्रतीक मानला जातो। त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा परिधान करू शकता। त्याचबरोबर तुम्ही केशरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता, कारण केशरी रंग हा सूर्य आणि सूर्यास्ताचा रंग आहे। केशरी रंग त्यामध्ये ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते, कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे। तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचं प्रतिनिधित्व करतो। या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते, त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळत असते। त्यामुळे त्यानंतरचा रंग येतो
तो म्हणजे पिवळा रंग। आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा, पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं देखील म्हटलं जातं। कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यामध्ये पिवळा रंग जास्त प्रकारात वापरला जातो। तसेच पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो। पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यांसारख्या ग्रहाचे प्रतिनिधित्व करतो। पिवळा रंग हा भगवान विष्णूंना देखील अतिप्रिय आहे। पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्याने आपला गुरुग्रह मजबूत होतो आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। तसेच सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद। हळदीला जेवढं महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढंच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे। त्यामुळे पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो। त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी सुद्धा तुम्ही संक्रांतीला नेसू शकता। त्यानंतर सर्व स्त्री वर्गाच्या आवडीचा रंग म्हणजे गुलाबी। जवळपास प्रत्येकीला गुलाबी रंग हा आवडतो। गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो। तसेच हा रंग आनंदाचे प्रतीक सुद्धा मानला जातो। गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करतो। स्त्रीला काहीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग आवडतोच। गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपलं मन सुद्धा खूप प्रसन्न होतं आणि वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते आणि गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येतं आणि मन सुद्धा शांत राहतं। त्यामुळे गुलाबी रंगाचं एक वेगळं असं महत्त्व आहे। त्यामुळे तुम्ही गुलाबी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता। आता मी तुम्हाला जे काही रंग सांगितले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांतीच्या दिवशी अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे असे रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात आणि आपले शरीर उबदार ठेवतात आणि त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा। त्याचबरोबर थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी गडद रंगाचे कपडे सुद्धा या दिवशी घातले जातात। त्याचबरोबर तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाच्या साड्या सुद्धा नेसू शकता। या सर्व रंगाच्या साड्या तुम्ही नेसू शकता। मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसायची नाही, तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर त्या रंगाची साडी किंवा त्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही असं सांगितलं जातं। म्हणजे ही पद्धत बघा पूर्वीपासून चालत आलेली आहे। संक्रांत जवळ आली की प्रत्येकीची चर्चा असते की यंदा संक्रांत कोणत्या रंगावरती आलेली आहे, आपण तो रंग पूर्णपणे वर्ज करत असतो। पण यावर्षी म्हणजे 2025 मध्ये यंदा संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे। त्यामुळे यावर्षी संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी आपण चुकून देखील नेसायची नाही। आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा किती शुभ मानला जातो। सर्व देवकार्यामध्ये हा रंग वापरला जातो असं जसं की मी अगोदर सांगितलं। परंतु यावर्षी जी मकर संक्रांत आहे तर ती पिवळ्या रंगावर आली असल्याने आपल्याला पिवळ्या रंगाची साडी ही चुकून देखील नेसायची नाही। आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग हा अशुभ मानला जातो। कोणत्याही देवकार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळा रंग वापरत नाही। परंतु मकर संक्रांती हा एकमेव सण असा आहे की या दिवशी आपण काळ्या रंगाची साडी ही आवर्जून घालतो। यावर्षी तुम्ही काळ्या रंगाची वस्त्र किंवा काळ्या रंगाची साडी देखील नेसू शकता। परंतु आपल्याला पिवळा रंग चुकून देखील वापरायचा नाही। त्यानंतर बांगड्याबद्दल सांगायचं झालं तर संक्रांतीला प्रत्येक स्त्रिया ही बांगड्या भरत असतात। 16 शृंगारामध्ये बांगड्याचा समावेश असतो। त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांना सुद्धा खूप महत्त्व आहे। संक्रांतीला सर्व स्त्रिया छान छान काठपदराच्या साड्या घालतात, ओसायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगुळ देतात आणि त्यामुळे आपल्या हातामध्ये 2-2 तरी का होईना काचेच्या बांगड्या असायलाच पाहिजे। त्यातल्या त्यात तुम्ही हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचं प्रतीक मानला जातो। त्यामुळे असं सुद्धा म्हटलं जातं की हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते, म्हणजे त्यांच्या पतीचे आयुष्य हे वाढते असं हिंदू धर्मशास्त्र सांगते। त्यामुळे शक्यतो तुम्ही काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घाला आणि त्यातल्या त्यात बांगड्या घालताना एका हातामध्ये 6 तर दुसऱ्या हातामध्ये 7 अशा बांगड्या घालायच्या, कारण की बांगड्या घालण्याचे हे नियम आहेत। एका हातामध्ये आपण एक बांगडी जास्त घालायची आहे। तर आपण कासाराकडे गेलो तर आपल्याला अशाच पद्धतीने बांगड्या भरतात, पण तुम्ही घरच्या घरी घालणार असाल तर एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये जास्त तुम्ही बांगडी घालायची आहे। बांगड्या घालत असताना पिचकी म्हणजे तुटलेली बांगडी चुकून देखील घालू नये किंवा मेटलच्या बांगड्या चुकून देखील घालू नये। या बऱ्याच महिला या रंगबिरंगी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या जास्त प्रमाणामध्ये वापरतात, परंतु अशा सणासुदीच्या दिवशी आपण प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या आपण चुकून देखील कवरिंग बांगड्या घालू नये। या दिवशी तुम्ही सोन्याच्या किंवा हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या जास्त प्रमाणामध्ये घालण्याचा प्रयत्न करावा।
बांगड्या भरल्यानंतर संक्रांतीच्या वेळी त्यामध्ये लाखेचा चुडा देखील घालतात। बघा, हातामध्ये सर्व सौभाग्यवती स्त्रिया लाखेचा चुडा घालतात। त्यांना खूप अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा हातामध्ये लाखेचा चुडा घालण्याचा प्रयत्न करावा। तो जास्त वेळ टिकत नाही, परंतु संक्रांतीच्या दिवशी आपण एकदा तरी लाखेचा चुडा हा अवश्य घालावा। आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीविषयी बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। माझ्याकडून तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या, गोड गोड बोला।